नमस्कार. तर आज आपण बघणार आहोत पोटली थेरपी कशी करायची. सर्वप्रथम आपल्याला पॅन घ्यायचा आहे. पॅनमध्ये तुम्हाला दिलेलं पोटली थेरपीसाठीचं SRDP ऑइल पूर्ण ओतून घ्यायचं आहे. एकच वेळेस आपल्याला ही 200 ml ची संपूर्ण बॉटल पॅनमध्ये ओतून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला दिलेली पोटली तुम्हाला तेलामध्ये भिजत ठेवायची आहे. एकूणच जर बघितलं तर 10 मिनिटापर्यंत ही पोटली आपल्याला तेलामध्ये भिजत ठेवायची आहे. पोटली व्यवस्थित भिजली आहे का नाही एकदा चेक करून आपल्याला घ्यायचं आहे. पोटली व्यवस्थित भिजल्याच्या नंतर हलकी गरम करून घ्या. पोटली खूप जास्त गरम नसावी याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. जेवढं गरम आपल्याला सहन होतं तेवढीच गरम पोटली आपल्याला करून घ्यायची आहे. आता ज्या भागात वेदना आहेत किंवा सूज आहे त्या भागावर पोटली हळुवारपणे आपल्याला गोलाकार फिरवत 10 ते 15 मिनिटे शेक द्यायचा आहे. घड्याळीच्या काट्याप्रमाणे गोलाकार ही पोटली आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे करायची आहे. पोटली करताना खूप दाब देऊ नका. फक्त हलक्या हाताने शेक दिल्यास स्नायूंना आराम मिळतो. ही प्रक्रिया पाठदुखी, गुडघेदुखी, खांदा दुखणे, स्नायू दुखणे यामध्ये उपयोगी ठरते. पोटली करताना जर खूप वेदना किंवा जळजळ जाणवत असेल तर पारसनाथ स्पेशालिटी क्लिनिक हडपसरला लगेच संपर्क करा. धन्यवाद.